लग्न झालं आणि बहीण तिच्या सासरी जायला निघाली आणि त्यानंतर 2 दिवसातच मम्मी पप्पा गावी जायला निघाले. घरात आता एकदम शांतता पसरली आहे. लग्न होईपर्यंत घरात एवढ्या माणसांची ये जा चाललेली, ते घर आता एकदम सुनं सुनं वाटते. आता मी आणि कृष्णाई पुढचे 6 दिवस आम्ही दोघंच एकमेकांसाठी घरी असणार आहोत. सो त्याचीच ही सिरीज आहे. बघू, तुम्हाला देखील कळेल आम्ही 6 दिवस कसे एन्जॉय करतोय ते. बघा, मॅडमनं सकाळी नाश्त्यासाठी उपमा बनवलेला आणि ते खाण्यासाठी तिची नाटकं चाललेली. पण ॲज युजल आम्हाला काही मोबाईल द्यायचा नव्हता आणि टी व्ही देखील जास्त दाखवायचा नव्हता. त्याच्यामुळे तिला तिचे दागिन्यांचा बॉक्स उघडून दिलेला. तिला म्हटलं, तुला काय घालायचं तो घोळ घाल, पण बाई आधी नाश्ता करून घे. त्यानंतर झेप्टोवरून काही सामान मागवलेलं, घरचं काही सामान संपलेलं आणि अनायचं पीठसुद्धा संपलेलं चपातीचं. आणि दुपारी आज माझा पराठे बनवायचा मूड झालेला. बघा, मी एका बाजूला पराठ्यांची तयारी करायला घेतलेली आणि कृष्णाईने तिच्या छोट्या बाहुलीला नटवायला घेतलेलं. हे एवढंसं छोटंसं बाळ जे स्वतः अजून एवढं छोटं आहे, ते तिच्या छोट्याशा डॉलीला सजवते. बघा, दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी असे आलू आणि पनीर मिक्स पराठे बनवलेले. हा छोटूसा पराठा कृष्णाईसाठी बनवलेला. तीसुद्धा हल्ली खूप आवडीने पराठे खाते. त्याच्यामुळे मलासुद्धा पराठे ॲक्च्युली पहिल्यापासून खूप आवडतात आणि माझ्याबरोबर तिलाही आवडायला लागले. त्याच्यामुळे मला तर पराठे बनवायला खूपच आवडतात हल्ली. मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसून आम्ही दोघांनी पराठ्यांचा आनंद घेतला. तिला ना आम्ही जास्त करून मोबाईल नाही दाखवत आणि टी व्हीसुद्धा नाही दाखवत. म्हणजे मोबाईल तर नाहीच दाखवत, टी व्ही फार क्वचित वेळेला आम्ही तिला दाखवतो. सो दुपारी मस्त खाली बिल्डिंगच्या कुत्रे आलेले. सो ते बघत बघत ती बाल्कनीमध्ये मस्त तिने एन्जॉय केला पराठ्यांचा बेत. संध्याकाळी मस्तपैकी माझी कॉफी घेतली आणि कृष्णाई झोपून उठल्यानंतर तिच्यासाठी हे पॅटीस बनवलेले. दुपारी जे पराठ्यांसाठी आलू बॉईल करून ठेवलेले ना, त्यातलाच हा आलू एक उरलेला. सो म्हटलं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवूया, तर म्हटलं चला पॅटीस बनवूया. असा एकंदरीत आजचा आमचा दिवस होता. फर्स्ट डे होता तो बऱ्यापैकी व्यवस्थित गेला आहे. लाईट गेलेली सकाळपासून, त्याच्यामुळे सकाळपासून आम्ही जरा शांत होतो. पण संध्याकाळी लाईट आल्यानंतर आमच्यातसुद्धा एनर्जी आली. सो असा काहीचा होता पहिला दिवस.